नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण कांबळे, ITS श्रीवर्धन. आजच्या एम्प्लॉयबिलिटी स्किल या विषयामध्ये आजचा टॉपिक आहे IT लिटरसी. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बेसिक्स ऑफ कॉम्प्युटर हा विषय घेतला होता. आता कॉम्प्युटर ऑपरेटिंग सिस्टीम विंडोज याच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. तसेच यूज ऑफ एक्सटर्नल मेमरी लाईक पेन ड्राईव्ह, CD DVD आणि वर्ड कॉम्प्युटर नेटवर्किंग याच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. सो बॉयज, लेट्स स्टार्ट. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा. DVT लर्निंगच्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण बेसिक्स ऑफ कॉम्प्युटर याबद्दल माहिती जाणून घेतली. त्यामध्ये आपण इनपुट डिव्हायसेस, आउटपुट डिव्हायसेस यांची माहिती घेतली. पण संगणकाला मेमरी हा एक भाग असतो. संगणकाची प्रायमरी आणि सेकंडरी मेमरी असते. मेमरी सूचना साठवण्याच्या संगणकाच्या सर्व उपकरणांना मेमरी असे म्हणतात. प्रायमरी मेमरी ही संगणकाची मुख्य मेमरी होय. यात बऱ्याच रॅम चिप्स असतात. मित्रांनो, यात संगणकाला दिलेला प्रोग्राम किंवा डाटा संग्रहित केला जातो. संगणकाची मुख्य मेमरी संपूर्णपणे वापरण्यास उपलब्ध नसते, कारण यात ऑपरेटिंग सिस्टीम साठवावी लागते. थोडक्यात, संगणकाच्या मदरबोर्डवर बसवलेली सर्व प्रकारची मेमरी म्हणजे प्रायमरी आणि मेन मेमरी होय. सेकंडरी मेमरी. प्रोग्राम डाटा जर खूपच मोठा असेल तर प्रायमरी मेमरी व्यतिरिक्त अजून मेमरी आवश्यक असते. यालाच सेकंडरी मेमरी असे म्हणतात. हार्ड डिस्क, फ्लॉपी डिस्क, मॅग्नेटिक टेप्स, मॅग्नेटिक डिस्क, CD, पेन ड्राईव्ह इत्यादी सर्व सेकंडरी मेमरीज आहेत. यामुळे संगणकाची स्मरणशक्ती हवी तेवढी वाढविता येते. कॉम्प्युटरमध्ये सहाय्यक स्टोरेज डिव्हायसेस असतात. म्हणजे आपण त्याला ॲडिशनल अशी त्याची स्टोरेज फॅसिलिटी, जी माहिती साठा आहे तो वाढवू शकतो किंवा सेव्ह करू शकतो. तर सहाय्यक स्टोरेज डिव्हायसेस कोणती आहेत? तर फ्लॉपी डिस्क, हार्ड डिस्क, कॉम्पॅक्ट डिस्क. फ्लॉपी डिस्क आजच्या युगात फ्लॉपी डिस्कचा पण वापर कमी झालेला आहे. फ्लॉपी डिस्क म्हणजे 3.5 किंवा 5.5 या मापाच्या फ्लॉपी डिस्क असतात. ही डिस्क अगदी पातळ प्लास्टिक समान पदार्थांची बनवलेली असते. यात माहिती साठवता येते व हवी तेव्हा संगणकाला वाचायला सांगता येते. जास्तीत जास्त 1.44 MB या क्षमतेच्या फ्लॉपी डिस्क असतात. परंतु आता या फ्लॉपी डिस्क कालबाह्य होत आहेत, म्हणजे झाल्याच आहेत असं समजूया.
नंबर 2, हार्ड डिस्क. अनेक तबकड्यांचा हा संच असतो. हे उपकरण अत्यंत क्लिष्ट व गुंतागुंतीच्या रचनेचे असते. त्यामुळे इकडे तिकडे वाहून नेणे शक्य नसते. जराशा धक्क्याने त्यात बिघाड निर्माण होतो. यातील कठीण चुंबकीय तबकड्या जाड धातूच्या असतात. प्रत्येक तबकडीच्या दोन्ही पृष्ठभागावर चुंबकीय द्रव्याचा एक अतिपातळ थर दिलेला असतो. या पृष्ठभागावर चुंबकीय द्रव्याची समकेंद्री वर्तुळे म्हणजेच ट्रॅक्स निर्माण केलेली असतात. या ट्रॅक्सवरच माहिती, डेटा संग्रहित केलेला जातो. सध्या 4 TB म्हणजे टेराबाईटपर्यंतच्या हार्ड डिस्क उपलब्ध आहेत. कॉम्पॅक्ट डिस्क जवळपास सर्वांनाच माहिती आहे, म्हणजे CD. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने कागदावर मुद्रण करण्यापेक्षा हे ज्ञान लहानशा तबकडीवर संकलित करता येऊ लागले. यालाच CD-ROM असे म्हणतात. या तंत्रज्ञानात एका छोट्याशा तबकडीमध्ये चित्र व आवाज आरेखित करून भरल्यानंतर विशिष्ट प्रकारच्या किरणांद्वारे त्याचे वाचन म्हणजे लेझर बीम संगणक करतो व बटन दाबताच सर्व बाबी स्क्रीनवर दिसू लागतात. CD ही पॉलीकार्बोनेटची बनवलेली असून त्यावर ॲल्युमिनियमचा थर दिलेला असतो. या डिस्कवर खूपच माहिती साठवलेली जाते व तुलनेने खूपच स्वस्त असते. तसेच सहजपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येते. ट्रेनिंग. Now we will discuss about computer program and about application software and system software. That means संगणक आज्ञावली म्हणजे काय, तसेच ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आणि सिस्टीम सॉफ्टवेअर याची माहिती समजून घेऊ. संगणक आज्ञावली संगणकाकडून आपण हवे असलेले काम करून घेण्यासाठी संगणकाला लिखित स्वरूपात अनेक आज्ञा, सूचना द्याव्या लागतात. या लिखित सूचनांना ठराविक क्रमाने असलेला संच म्हणजे संगणक आज्ञावली होय. थोडक्यात संगणक प्रोग्राम म्हणजे आज्ञावलीचाच असा होतो. आज्ञावलीचा असा संच की ज्यामुळे संगणकाला काहीतरी उपयुक्त काम करावयास उद्युक्त केले जाते. त्यामध्ये 2 भाग असतात. पहिला भाग ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर, उपयोजन सूचनावली. संगणक ऑपरेटर संगणकाचा उपयोग त्याला हव्या असलेल्या उद्देशांची पूर्तता करण्यासाठी करतो. कर्जाचे व्याज फेडणे किंवा काढणे, खेळ, बुद्धिबळ, विमा कंपन्यांचे व्यवस्थापन, बँकांचे व्यवस्थापन इत्यादी विशिष्ट कामांसाठी जे प्रोग्राम लिहिले जातात त्यांना ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर असे म्हणतात. प्रोग्रामिंग लँग्वेजचे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर कुशल ऑपरेटर आपल्या खास उपक्रमांसाठी स्वतः देखील ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर तयार करू शकतो. दुसरा पार्ट सिस्टीम सॉफ्टवेअर म्हणजे प्रणाली सूचनावली. संगणकाचे संपूर्णतः नियंत्रण करणाऱ्या सूचनावलीस प्रणाली सूचनावली म्हणतात.
या प्रणाली सूचनावलीमुळेच संगणकाचे सर्व अवयव म्हणजे हार्डवेअर नेमून दिलेले किंवा आवश्यकतेनुसार कार्य करू शकतात. DOS म्हणजेच डॉस म्हणजेच डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे प्रणाली सूचनावलीच आहेत. मित्रांनो, कॉम्प्युटर शिकताना किंवा कॉम्प्युटरचे ज्ञान घेताना IT लिटरसीमध्ये आपल्याला विंडोज हा शब्द अनेक वेळा कानावर पडतो. तसेच ऑपरेटिंग सिस्टीम हाही शब्द आपल्याला कानावर पडतो. नाऊ we will discuss about operating system and what are the advantages of Windows operating system. याचा अर्थ ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय आणि विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमचे फायदे काय आहेत. तर चला बघूया. ऑपरेटिंग सिस्टीम संचालन संहती संगणकाच्या एकंदर कार्यात शिस्त आणून ते सुनियंत्रित करणाऱ्या अनेक प्रकारच्या आज्ञावलीचे संकलन म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीम. अतिशय कार्यक्षमतेने व कमी खर्चात संगणकाकडून काम करून घेणे हेच OS म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीमचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. आता आपण ऑपरेटिंग सिस्टीमचे कामाचे स्वरूप बघूया. सर्वात पहिले इनपुट व आउटपुट साधनांचे नियंत्रण करणे, तसेच अनेक प्रोग्राम कुशलतेने संचलित करणे, संगणकाच्या हार्डवेअर व सॉफ्टवेअरचे सुयोग्य व्यवस्थापन करणे, संगणकाच्या मेमरीमध्ये सुयोग्य व्यवस्थापन करणे, संगणक प्रोग्राममध्येच चुका असल्यास त्या चुका ऑपरेटरच्या निदर्शनास आणून देणे. आता विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमचे काय फायदे आहेत? तर पहिला फायदा, विंडोज ही सर्व ऑपरेटिंग सिस्टीममध्ये सर्वात युजर फ्रेंडली म्हणजे वापरण्यास सोपी आहे. यात आज्ञा टाईप कराव्या लागत नाही, तर वेळोवेळी पडद्यावर स्क्रीनवर दिसतात. विंडोजमध्ये पॅकेज आज्ञा उघडण्यासाठी टाईप करावे न लागता आयकॉन्सच्या स्वरूपात दिसतात. त्यामुळे कोणतेही टायपिंग चूक न करता चित्रांच्या सहाय्याने आज्ञाचे पॅकेज उघडता येते. विंडोजमध्ये आज्ञा निवडण्यासाठी माऊसचा वापर होतो. टचस्क्रीन मॉनिटरवर असल्यास केवळ चित्रावर किंवा आज्ञांवर बोट ठेवून टच करून सुद्धा आज्ञा निवडता येतात. त्यामुळे आज्ञा निवडण्याचे काम अत्यंत वेगवान होते. विंडोजमध्ये एका वेळी स्क्रीनवर एकापेक्षा जास्त युटिलिटीज फाईल्स उघडता येतात. हे विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमचे फायदे आहेत. मित्रांनो, जर तुम्ही विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम वापरत असाल तर तुम्हाला स्क्रीनवर विविध आयकॉन दिसतात. आता आपण ते कोणते कोणते आयकॉन्स असतात आणि त्याचा वापर कशासाठी होतो याची माहिती जाणून घेऊया. विंडोजमध्ये माय कॉम्प्युटर, रिसायकल बिन, माय डॉक्युमेंट्स, स्टार्ट बटन, द इंटरनेट एक्सप्लोरर असे वेगवेगळे आयकॉन्स तुम्हाला दिसतील. माय कॉम्प्युटर
हा आयकॉन तुमच्या संगणकात कोणकोणते हार्डवेअर आहेत त्याची माहिती देतो. रिसायकल बिन, आपण काढून टाकलेल्या फाईल्स संपूर्णपणे नष्ट न होता या रिसायकल बिनमध्ये साठवलेल्या असतात. नंतर हव्या असल्यास त्या रिसायकल बिनमधून परत मिळवता येतात किंवा संपूर्ण नष्टही करता येतात. माय डॉक्युमेंट्स, यात आपण आपल्या महत्त्वाच्या फाईल्स फोल्डरच्या स्वरूपात स्टोअर करून ठेवलेल्या असतात. स्टार्ट बटन आयकॉन, या बटनाचा वापर करूनही संगणकाचे कामकाज चालू करता येते. द इंटरनेट एक्सप्लोरर, यावर डबल क्लिक केल्याबरोबर इंटरनेटशी क्षणार्धात आपण संगणक जोडला जातो. मित्रांनो, विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमचा वापर करत असताना काही कॉमन कंपोनेंट्सचा वापर केला जातो, जसे की टायटल बार, मेनू बार, आयकॉन्स, कंट्रोल बॉक्स, मॅक्झिमाइज, मिनिमाइज अशा सामान्य मूलभूत कंपोनेंट्सचा विंडोजमध्ये वापर होतो. टायटल बार, जो पॅकेज किंवा प्रोग्राम उघडला जातो त्याचा मथळा टायटल बारवर दिसतो. ही एक आडवी काळी पट्टी असते. मेनू बार, मेनू बारमध्ये हेल्प, एडिट, फाईल इत्यादी मेनू समाविष्ट असलेली ही पट्टी असते. टायटल बारच्या खाली शब्दांची ही आडवी रांग असते. हव्या त्या मेनूवर क्लिक केले की संगणक त्यानुसार कार्य करतो. आयकॉन्स, मगाशी सांगितल्याप्रमाणेच एखादे पॅकेज, युटिलिटीज यांचे चित्र स्वरूपातील प्रदर्शन किंवा त्याचे बटन म्हणजेच आयकॉन होय. विंडोजमध्ये ही चित्रे मेनू बारच्या खालच्या ओळीत दिसतात. कंट्रोल बॉक्स, यात क्लिक केल्याने स्क्रीनवर मेनू पाहता येतो. मॅक्झिमाइज, मिनिमाइज, प्रत्येक विंडोजमध्ये उजव्या बाजूच्या कोपऱ्यात ही दोन बटणे दिसतात. विंडोजचा वापर कमी किंवा जास्त करण्यासाठी ही बटणे दिसतात किंवा त्यात फरकही जाणवू शकतो. मित्रांनो, विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममध्ये जसे काळानुसार बदल होत गेले, विंडोज XP, विंडोज 10, विंडोज विस्टा, तरी DOS म्हणजे डॉस आणि विंडोज ह्याच्यामध्ये डिफरन्स हा म्हणजे फरक हा कायमच राहिला. तर ते डॉस ऑपरेटिंग सिस्टीम आणि विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम ह्यांच्यामध्ये मुख्य कोणते फरक आहेत ते समजून घेऊया. डॉस म्हणजे डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम, यामध्ये आज्ञा टाईप कराव्या लागतात. डॉसमध्ये आज्ञा लक्षात ठेवाव्या लागतात. डॉसमध्ये टाईप करताना चुका होण्याची शक्यता जास्त असते. डॉसमध्ये एकाच वेळी एक आज्ञा उघडता येते. डॉसमध्ये कीबोर्डचा वापर जास्त केला जातो. डॉसकरिता बऱ्याच प्रशिक्षणाची आवश्यकता असते. डॉस ही किचकट व वेळखाऊ सिस्टीम आहे. तर विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम, विंडोजमध्ये आज्ञा टाईप न करता सिलेक्ट कराव्या लागतात.
सर्व आज्ञा स्क्रीनवर उपलब्ध होतात. विंडोजमध्ये सिलेक्ट करताना चुका होण्याची शक्यता कमी असते. विंडोजमध्ये एका स्क्रीनवर एकापेक्षा जास्त फाईल्स, पॅकेज, युटिलिटीज उघडता येतात. विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममध्ये माऊसचा वापर जास्त केला जातो. विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम यूजर फ्रेंडली आहे. विंडोजमध्ये सोपी व अत्यंत जलद गतीने काम करणारी सिस्टीम आहे. हे मुख्य फरक डॉस आणि विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममध्ये आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण IT लिटरसीच्या चॅप्टरमध्ये ऑपरेटिंग सिस्टीम, विंडोज आणि डॉस तसेच प्रायमरी आणि सेकंडरी मेमरी याची माहिती समजून घेतली. पुढील व्हिडिओमध्ये आपण MS ऑफिस तसेच नेटवर्किंग, इंटरनेट याची माहिती जाणून घेणार आहोत. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडल्यास लाईक करा, शेअर करा. DVT ई-लर्निंग चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.